वाटत आहे ना दारच ना उघडावं, कारण की अजून कोणी कसं बनवणार, माझ्या व्यतिरिक्त कोणी चांगला बनवत पण नाही. आम्ही ब्रेकफास्ट हमारे इधर ऐसा ही होता है. आम्ही आम्ही 3 वाजता ब्रेकफास्ट करतो. जिम जाने वाले लोगों के लिए ये, घेबरे लोगों के लिए नहीं है. म्हणून तुम्ही बघू शकता का फिट कोण आहे इकडे. परत पतली परत मोठी, परत मतली परत मोठी. बनवता नाही येत ते लोक असेच बसले राहते टाइमपास करत. मम्मी हे चांगलं आहे, मी चोरी करून घेऊन जाते माझ्या घरी, त्यांची गोष्ट त्यांनी मला देऊन दिली. जर सोसायटी मधून कोणी जर हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही कंप्लेंट नको करा. दुपारचा 2 वाजताचा घाबुदाना आणि गाईज गुड मॉर्निंग. आज आहे वीकेंड आणि आज मी पुन्हा एकटीने हा व्लॉग सुरू केला आहे, कारण आम्ही डिसाईड केलं होतं की दोघांनी पण व्लॉग स्टार्ट करायचा. पण अभिषेक जाऊन बसलाय जिममध्ये आणि झाले आहे किती 2 तास. मी त्याला सांगितलं होतं 1 तासात परत ये म्हणजे व्लॉग करू, कारण आम्हाला नेहमी असं होतं आहे की व्लॉग करायला स्टार्ट करतो आम्ही आणि खूपच जास्त वेळ होऊन जातो. म्हणून मग मी विचार केला की चला एकटी स्टार्ट करते. पण आय नो त्याचे रिॲक्शन असे असणार आहे की मी करणार होतो ना स्टार्ट, मी पण करणार होतो तुझ्यासोबत, मी पण करणार होतो. पण आता मी विचार केला की मी पूर्ण रेडी राहते आणि मी त्याला दाखवेन की बघ मी किती डेडिकेटेड आहे, मी रेडी आहे आधी तुझ्या, आणि तू किती वेळाने येत आहे 2 तासानंतर. ते पण आत्ता येणार आहे की नाही माहीत नाही, कारण मी त्याला कॉल केला त्याने उचलला नाही. पण आता तो येणार तेव्हा मी तुम्हाला दाखवेन त्याची रिॲक्शन कशी आहे ते बघू. आम्ही विचार केला की आज असं कॅज्युअल डे व्लॉग स्टार्ट करू, कारण ना तो खूप सारे गेम्स वगैरे शोधून काढत असतो आणि त्याचं म्हणणं असतं की हा व्लॉग करू आपण, हा व्लॉग करू, आणि मला असा आता एखादा तरी कॅज्युअल व्लॉग करायचा होता. सो मी स्टार्ट केला आहे. तर बघू आता तो आल्यानंतर की काय म्हणतो तो आणि कसा हा व्लॉग कंटिन्यू होणार आहे. बघत राहा तुम्ही. घराची बेल वाजली आहे म्हणजे अभिषेक आलाय आणि वाजले किती आम्ही दाखवते तुम्हाला. हे बघा इकडे ऑलमोस्ट 1 वाजत आलाय. मला दार उघडायची इच्छा नाही होता. मी दाखवते तुम्हाला की ह्याचा रॉ व्हिडिओ घेऊ आपण. वाटत आहे ना दारच ना उघडावं. झाली जिम. येस, व्लॉग स्टार्ट केलाय मी ऑलरेडी. आलो मी लवकर आला. किती वाजले? आणि तू ब्लॉग पण स्टार्ट केला. येस, कारण किती वाजले हे बघ. थांब ना थांब. ओ मी तर असं मला 1 तास झाला. मला 1 तास झाला. दाखव कसं दिसत आहे. मी लवकर आलो तरी 1 तास माहिती मी इकडे मस्त आरामात बसलेली. तुझी आंघोळ पण झाली, तू रेडी पण झाली. मी इकडे आरामात बसलेली आणि असं उलटी वॉच दाखवत होती मी की बघू दे किती वाजले. तर मला असं वाटलं 1:15 वाजलाय. पण मी लवकर आलो. माझं ठरलं होतं की मी 1 तासात येणार. राग येता अभि तुझा. जिम इज इम्पॉर्टंट. काय इम्पॉर्टंट जिम. इम्पॉर्टंट. माझी आंघोळ पण झाली बघ. तू रेडी पण दिसत आहे. मी टीव्ही मध्ये दिसत आहे. म्हणजे नाश्ता पण झाला असेल माझा. आमचे कपडे बघा कसे काम कोणते काम माझा नाश्ता, काम माय ब्रेकफास्ट. तुझा नाश्ता बिस्ता मी काहीच नाही केलाय. राह तू तसंच. तू का बोलला? इतका वेळ झाला तू नाही मी केला. हे सगळं काय केलं हे बघ. मी मला दिसत माझा आहे, नाश्ता सगळ्यांना दिसत आहे की मी काय करून ठेवलं आहे. माझा नाश्ता मी बनवणार आणि सगळ्यात पहिले मी आता काय करणार, मी घेणार काय घेणार प्रोटीन पावडर. तर हे असं करून सांगायची का गरज आहे? गाईस मी तुम्हाला दाखवीन का मी कोणतं प्रोटीन पावडर. मी घेतो बीस्ट लाईफचं परफॉर्मन्स प्रोटीन. गौरव तनेजा वाला ब्रँड आहे. येस. आता मी तुला असं घेत राहू का व्हिडिओ तुझा? त्याने 1 वाजवून 1च्या वर होऊन गेला. हा आहे बीस्ट लाईफचा प्रोटीन. हा बेस्ट प्रोटीन नाही आहे. जर कोणाला जर ट्राय करायचं असेल तर करू शकता. बीस्ट लाईफ प्रोटीन काय शेक द प्रोटीन. आज मला असं वाटतं असं सगळं काय कोण व्हिडिओ मध्ये बनवणार आहे घ्यायचं. साबुदाणा? तू बोलला तू बनवणार आहे. कारण की अजून कोणी कसं बनवणार, माझ्या व्यतिरिक्त कोणी चांगला बनवत पण नाही. कमी बनवणार. चल मी तुझी प्रिपरेशन करून. तू आंघोळ करून येते का प्लीज? येस. पहिले हे पिऊ दे. ते पी आंघोळ करून. प्रोटीन साबुदाण्याचं मी सगळं झालंय यार. ताई येऊन गेली, स्वयंपाक बनलाय, भाजी पोळी वरण भात सगळं बनलंय. सगळं बनवू दे, पण मी आज खाणार पहिले साबुदाणा. पण आज मी तुम्हाला सांगेन का चांगला साबुदाणा कसा बनवला जाते. हा इकडे बोल. चांगला साबुदाणा कसा बनवला जातो, कारण की आमच्या घरी माझ्या व्यतिरिक्त कोणाला साबुदाणा बनवता नाही चांगला. आणि याला शिकवलं कोणी आहे बनवणं? मी. का केलं तू?
मी सांगेन साबुदाणा बेस्ट. मी सगळ्यात मेन म्हणजे माझा फेवरेट ब्रेकफास्ट आहे साबुदाणा. लोक उपासासाठी खातात, मी कधीही खातो. किती वाजता खातात? आम्ही कधीही खातो, किती वेळा. आम्ही ब्रेकफास्ट हमारे इधर ऐसा ही होता है. आम्ही 3 वाजता ब्रेकफास्ट करतो, 5 वाजता लंच करतो आणि रात्रीचं डिनर आम्ही मॉर्निंगला करतो दुसऱ्या दिवशी. चल तू जा यार, प्लीज जा प्लीज. जिम जाने वाले लोगों के लिए ये, घेबरे लोगों के लिए नहीं है. आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही एखाद्या वेळेस ना आपण असं ब्लॉग करू ऍक्च्युअली की काय हेल्दी ऑप्शन्स आम्ही तर मला सांग, choose केले आहेत. आता मी आंघोळीला जातो ह्यानी आणि नाही, हा सगळं काय मी कंटिन्यू. आंघोळ करून आल्यावर मी तुम्हाला सांगतो की एक जगातला सगळ्यात बेस्ट साबुदाणा कसा बनवला जातो. ठीक आहे. स्नेहल 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 ही बघा इथे येऊन बसलेली आहे आणि माझा नाश्ता कोण बनवणार? काय बघत आहे? श्रद्धा कपूरची Yes. नवीन नवीन मूवी येत आहे इठा. आपण बघायला जाऊ नये. पहिले मूवी तर बनवू दे, मूवी रेडी थोडी आहे. चल सगळं काय आलंय ना याच्यावर. आता हम बनाएंगे साबुदाणा आणि मी बनवणार कारण की हिने आतापर्यंत काहीच बनवलं नाहीये. याला ही करणं म्हणते काहीच, फक्त बाजूला सामान नेऊन ठेवलेला आहे. तू सगळं कापून ठेवलंय, मी बनवायला पण लागणार. पकडो, क्योंकि बनाऊंगा तो मैं ना, क्योंकि तुमको आता नहीं. कोणी म्हणतात त्याला साबुदाणा खिचडी. तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुम्हाला साबुदाणा आवडते, साबुदाण्याची उसळ आवडते की साबुदाणा वडा आवडते? मला साबुदाणा वडा आवडते, पण तो घरी बनवलेला आवडते. मी बाहेरचा सांगते नाही. ना तुम्हाला याला काय आवडते. याला सगळंच आवडते, जेही तेलकट राहील. म्हणून तुम्ही बघू शकता का फिट कोण आहे इकडे. फिट Yes. पण आहे आता. हातच दिसत असेल त्याच्यात. हे बघ, आता मी पण फिट आहे. ठीक आहे. आम्ही इकडे फोन सेट केलेला आहे कारण आम्हाला कळतच नव्हतं की कसं घ्यायचं. हे दिसत नसेल पण मी या फोनने शूट करून तुम्हाला दाखवेन की हा कसा बनवणार आहे. पण मी तुम्हाला पहिलेच सांगते, याने काय केलं, आता गॅस लावला तर आम्ही ते तेल एवढं गरम झालं की गॅस बंद करायला लागला. तेलातून असे धुवा गॅसवर तेल ठेवलं तर तो गरमच होणार. धुवा निघायला लागला. काही धुवा उवा नाही, काही धुवा नाही. बनव. येस. आणि हा तुम्हाला बोलत होता फिट असण्याचं, मी तुम्हाला दाखवते. मी झाली आहे गाईस फिट. हे बघ माझं पोट बघ किती कमी झालंय. बघ. ठीक आहे, तुझं सोड रे. माझं पोट किती कमी झालंय. मी तुझ्यापेक्षा जास्त फिट आहे पण, कारण की हिचं असं आहे की ही 3 दिवसात पतली, 3 दिवसात परत मोठी, परत पतली, परत मोठी, परत पतली, परत मोठी. लवकर ये. याला गुदगुल्या लावायला लागेल ना, तिकडे पळणार. लेट्स गो. माझं डाएटचं जे काय म्हणतो, इतक्या आणि मी जे डाएट करत आहे ना ते सगळं काय बोलतात त्याला, म्हणजे मला लागत आहे ते सगळं. कढीपत्ता तर काढला नाही. का काम करते तू? तुला कामच येत नाही. हा व्हिडिओ आम्ही कॅज्युअल ठेवणार होतो आणि या व्हिडिओला यांनी ऑलमोस्ट किती व्हिडिओ बनवला आहे. तरी पण गाईस तुम्ही बघा आणि सांगा आम्हाला कसं वाटतं. बघू, याला हे सगळं काय मी शिकवलंय करायला आणि आता असं जोराने थोड्याने बनवत आहे. तेल उडाला. त्या कढईत याच्यात काहीतरी साबुदाणा पडला त्याच्यात. कढईत केलं की तसंच होतं रे. बे यार, कढई आहे ना, ते फोनवर पडत आहे. टाकत पण नाही. हे चांगलं काम केलं तू. हे चांगलं नाही, Nice. चांगले काम मीच करते. चल परत उडन दे, परत उडन. फिरो पटकन फिरो दे. एक चांगली साबुदाणा उसळ बनवासाठी तुम्हाला एवढे स्ट्रगल करावं लागते काय? जर तुमच्या हातावर तेल नाही उडालं तर काच मजा. एवढं यांनी माईक लावला की माझा आवाज गेला पाहिजे बरोबर, आणि जोरात ओरडून बोलत आहे. बनलं थोडं होऊ दे याला जरा. येस, नाईस. हे बघा गाईस, ऍब्स बघा, ऍब्स 1 2 3 4 7 1 2 3 4. व्हिडिओ साठी तू उचल मला बघ. पकडून राहा 2 सेकंड. मी फक्त 4 मिनिट पर्यंत पकडून राहा. गाईस, आपण डिसाइड करू की तू बारीक झाली की नाही. दिस स्टंट्स परफॉर्म बाय सुपरविजर. हे घरी करायचे ट्राय करू नका, किंवा जर ट्राय करण्यात आले तर तुमची कंबर मोडू शकते. खोटारडा मी वेट मशीन, मी वेट करतो. वेट आहे, अरे बापरे, 90 किलो वेट आहे गाईस, 90 किलो वेट आहे. खरं आता सिरियसली करा. उचल, मी 5 बोलत थांब. आधी श्वास घेऊन घे. मी 5 बोलत पर्यंत तुला थांबायचंय. चल घे. तू हे चुकीचं उचलत आहे अभि. मग कसं उचलू?
तू उचलू तर शकला पाहिजे कर ना. गाईज डेड. उसळ, साबुदाणा, आलू मिरची, हे बघा, आता दाखव. आम्ही कढीपत्ता. दुसऱ्या फोनने पण शूट करून दाखवला तुम्हाला हा की आमचा कसं- दुसरा फोन. कसा याचा साबुदाणा बनत आहे जो मी बनवत आहे. तुला कोण म्हंटल काय बनवासाठी? काय अर्थ मी मगापासून चल, चल. बनवलं नसतं. पण याचा असं होतं की मी पण बनवणार कोण? बनवता आलं पाहिजे ना. बनवता नाही येत ते लोक असेच बसले राहते टाइमपास करत. थोडीशी बारीक गरज. पण गाईस हा बारीकपणा जास्त दिवस राहणार नाही, कारण की या चटोरी बाईचे चटोरेपणा खूप मधामधात. कालच म्हणे आपण वडापाव खायला जाऊ, आपण पाणीपुरी खायला जाऊ, आपण चायनीज खायला जाऊ, आपण सोया चाप खायला जाऊ. हं. बारीक झाली. रोज रोज करत जा असं. मोमोज, नूडल्स, पिझ्झा याच्यावर माझं मन पण उडलंय. आता आपण ना फिरायला जाणार. मन उडलाय, पण कधीतरी अरे तुला खायची होते इच्छा मला. होते ना, तर तुझ्यासाठी मागवते आणि मग त्याच्यानंतर वन स्लाइस, वन बाईट, अभि, वन खो- स्लाइस. हा साफ खोटं बोलत आहे. खोटाडी ही आहे, मी नाही. खरं 3-4 महिने झाले मी काहीच नाही खाल्लंय आणि मी याला सतत म्हणत असते तुला आवडतं की तू खा, तू माझ्यामुळे असं नको करू. याला असं झालं की आता काय मी एकटं खाणार. मी हिच्यासाठी सॅक्रिफाईस करत आहे का? जर मी खाल्लं तर ही बिचारी अशी अशी पाहिन मला हाताने. हळू बोल रे जरा. म्हणून मग हे बघ, मी हे बघ, काय टाकत आहे ते सांग ते पहिले. काय, त्यांना सांग काय टाकत आहे. माय गॉड, शेंगदाण्याचा कूच टाकत आहे आम्ही. थोडासा शेंगदाणा खायला क्यूच, आता. शेंगदाण्याचं क्यूट ऑफ शेंगदाणा. cute of शेंगदाणा. क्यूट नाही, कूट 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 ऑफ शेंगदाणा तेल गाइस. किती टाकलं होतं? मी तेल टाकलं होतं 2 चम्मच. तेल जास्त टाकलेली. तो हम तेल स्प्रे करेंगे. हमारे पास तेल नको. स्प्रेयर, तेल स्प्रेयर है सर हमारे पास. रात्री सगळ्यांकडे नको टाकू अजून. तेल तू sprayer. already जास्त टाकलाय तू. जर तुमच्याकडे तेल स्प्रेयर असेल तर या अरे, तेल सगळ्यांनी- स्प्रेयरनी तुम्ही असं शिंपडू शकता. शिंपडू असं फुसफुस. सगळ्यांकडेच असते ते. जर तुमच्याकडे असेल तर आमच्याकडे हे चांगलं मी- वाला आहे, हे ग्रीन मी वाला आहे माझ्या आमच्याकडे. घरून चोरून आणलंय. ही आहे गाईस चोर. मी तुम्हाला सांगतो, नाही, ही नाही, 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 नाही. ही हे चुकीचं वर्षातून बोलली. एकदा माझ्या घरून- वर्षातून एकदा घरी जाते आणि मग मम्मी हे चांगलं आहे, मी चोरी करून घेऊन जाते माझ्या घरी. चोर कधी असं सांगून नाही देत. मी सांगून आणते म्हणजे मी ही चुकीची बोलली. ये अलग लेवल का चोर है गाइस, घरून आणते. ये अलग लेवल का चोर है. ही घरी जाते, मम्मी मला हे आवडलं घेऊन जाते, मम्मी मला आवडलं घेऊन जाते, करते नुसती. माझ्या मम्मीची, पप्पाची, दादाची सगळ्यांची गोष्ट माझीच आहे. नाही आहे. आहे. त्यांची गोष्ट त्यांनी मला देऊन दिली, आता मी काय करू? म्हणूनच तुझ्या घरात हे असं येत आहे काहीतरी तेल स्प्रेयर. तेल स्प्रेयर. चल झालं. दाखव वाह. त्यांना असं किती छान झालंय. यार नाइस. तुम्हाला आम्ही डिश मध्ये घेऊनच दाखवू Yes. कसं बनलंय. अभी इसके ऊपर हम स्प्रिंकल करेंगे सांबार. आता नको. सांबार नहीं करेंगे, झालं? थोड़ा टाइम दिसला है. तुम्हाला शेफ? दिसला? शिजता आता काढून सांबार वगैरे टाकू हे करू. ही रेसिपी माझी आहे गाईस. भली ही अशी हात लावत असेल पण रेसिपी माझी आहे. पूर्ण व्हिडिओ मध्ये दिसलाय पण आपण काय जोरजोरात ओरडलोय. बापरे, मला आता एकदम शांतता वाटायला लागली. हा चल, तू आता मला उचल 5 सेकंड साठी. चल, ते तर कंटिन्यू आपण करूच या व्हिडिओ मध्ये. एक हाताने उचलतो. नाही दोन्ही हाताने उचल आणि नाटक करू नको उचलू तूच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झालं. बघ, तू मला जर एवढं उचलू शकला म्हणजे मी चांगली आहे बघ. माझी कंबर गेली गाईस. थोडासा. माझी कंबर गेली गाईस. या मोठ्याला उचलून माझी कंबर गेलेली आहे. असं डान्स कर माझ्यासोबत. 1 2 3 स्टार्ट. चालेल. गरम आहे. सोसायटी वाले लवकरच आमची कंप्लेंट करणार आहे. जर सोसायटी मधून कोणी जर हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही कंप्लेंट नको करा. मी अदर लोकांना सांगत आहे फक्त. आणि आताच आम्हाला ग्रुपवर मेसेज आला होता की या फ्लॅट Tenant owner. मला वाटलं हिने काहीतरी कांड केलेला आहे, काहीतरी गाडी चुकीच्या पार्किंग मध्ये लावून दिली, कोणाला मारून दिलं, शिव्या देऊन दिल्या. मे बी हिची काही गॅरंटी नाही, ही काही करू शकते. जे मी करतच नाही ते सगळं काय त्यांनी इकडे गिनवलंय. येस. पण मी तेच सांगत आहे की नाही. आम्हाला असं message नाही. आल्याबरोबर आम्हाला असं डाऊट आला की जळत नाही. नाही जळत रे. आता हा काय कॅज्युअल प्लस कुकिंग ब्लॉग पण बनत चाललाय तर तुम्ही बघत राहा पुढे पुढे काय होणार आहे अजून. बघा बसलाय गणपती बसला. कसं झालंय, किती छान झालंय गणपती. ऍज आय प्रॉमिस, जगा वेगळी साबुदाणा उसळ ही आहे मी बनवलेली. टेस्टी क्विकी ब्रेकफास्ट.
चुम्मा. आओ बैठो. कसं खाल्लं रे तू? मी चांगलाच बनवतो. मी चांगला बनवतो म्हणून चांगलाच होतं. छान झालं. मी जेवण करणार आहे. बघा माझं जेवण. ही भाकर एवढी, भाजी आणि हे वरणात मी टाकल्यात तूप. खाते 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 खाते. एक खूप मोठा घोळ झालाय की यांनी लावला होता माईक. मी आता ती क्लिप बघितली आणि त्या माईक मध्ये माझा आवाज खूप असा दबल्यासारखा झालाय. आता मला ते एडिट करत बसायला लागणार आहे. यांनी माईक लावला, मी नाही लावला. तर आता ही सीख भेटली मला या व्हिडिओ पासून की एकतर दोघांनी माईक लावायचा. सीख नाही आहे, लावायचंच नाही. सीख नाही आहे. मी तुला म्हंटल होतं लाव, तू नाही लावलं. पण माझ्या लक्षातच नाही आलं. तुला म्हंटल होतं लाव. चल ठीक आहे, आम्ही तसंही ना असं अपग्रेड करायला बघतोय. आमचा तो माईक जरासा माहित नाही, कधी कधी तसा पण लावल्यानंतरही थोडासा ढिला काम करत आहे. सो आम्हाला चांगला माईक एखादा तुम्ही सजेस्ट करा जर तुम्हाला माहिती असेल. कारण आम्ही खूप बघत आहे पण आम्ही खूप असं डाऊट मध्ये आलोय की चांगला असेल की नाही, चांगला असेल की नाही. पण आता बघू, एखादा घेऊन छानवाला एक घ्यायलाच लागणार. बघा जरा काय सुरू आहे तुझं. काही साबुदाणा खाल्ल्यावर जर तुम्ही असे लेटत असाल तर हे हेल्थसाठी खूप चांगलं आहे. दुपारचा 2 वाजताचा साबुदाणा आणि गाबुदाना गाइस वाव, व्हाट अ नाइस फीलिंग, व्हाट अ नाइस वीकेंड. याला म्हणतात डेड बॉडी बनने. साबुदाना खाइए, 15 मिनट में डेड बॉडी कैसे बने. साबुदाना खाइए पेट भर और लेट जाइए नीचे. मी इकडे तुम्हाला सांगत आहे की मी डाएट कशी करते आणि हा तुम्हाला काय सांगत आहे की कसं लेटायचं, कसं खाल्ल्याबरोबर झोपायचं. वाव. हे बघा मी तुम्हाला दाखवतो ही का करत आहे तू. मी दुसऱ्या ब्लॉगची तयारी करत आहे. पहिला हात बनव. हे बघ बाईनी काहीतरी आणलेलं आहे. आता काय आहे हे. कलरफुल खूप सारे balls. अरे पगली, आता जमा कर. आता एक एक करून जमा कर. बाहेर नका जाऊ यार. जमा करा. ना फक्त बाहेर गेले जमा किती छान दिसत आहे. आणि तुझे घाणेरडे सॉक्स इकडे पडलेले आहे. हे बघ पहिले आता सांग, आपण आपल्यासाठी आता काय स्पेशल आहे नेक्स्ट. तुझा घाणेरडा सॉक्स नेक्स्ट का करणार आहे आपण. नेक्स्ट काही दिवसात आपण काय स्पेशल करणार आहे. स्पेशल येस, जे आपली आता नेक्स्ट प्लॅनिंग आहे, जे स्पेशल करणार आहे. स्पेशल का करणार आहे. आपलं आपण फर्स्ट टाइम करणार आहे फोटोशूट. हा गाईज, आम्ही विचार केलाय की आम्ही वटपौर्णिमाचा फोटोशूट करणार आहे. पण आम्हाला फोटोग्राफरना भेटत आहे. फोटोग्राफर म्हणत आहे 10,000, 20,000, 15,000, 8,000. 8,000च्या आत तर मला कोणीच नाही भेटलं. काय म्हणणं तुझं. माझं म्हणणं बॉल उचल आधी. गेला. माझं म्हणणं हे आहे का आपण आपला फर्स्ट शूट राहणार आहे तो. तर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासाठी. काय करायचं आहे त्याच्यासाठी. काय करायचं म्हणजे काही तर प्रिपरेशन करायला लागेल ना. मी तर रेडी आहे. माझं सगळं सामान आहे त्याच्यासाठी. तुझं कसं. माझं पण सगळंच रेडी आहे. फक्त मला ना ज्वेलरी. तुम्हाला खूप लवकर एक चांगली रील, चांगलं शूट बघायला भेटणार आहे. जे आम्ही एक चांगल्या लोकेशनवर करणार आहे. लोकेशन आमची फिक्स आहे पण फोटोग्राफर फिक्स नाही आहे. काय घालणार आहे लोकेशन आम्ही बघितली आहे. जर त्या फोटोग्राफरला जमली. मी एक फोटोग्राफर ऑलमोस्ट असं फायनल करण्यावर आलाय. आता बघू तो किती म्हणत आहे. कारण बार्गेन होत नाहीये बरोबर. माझ्या हाताला लागलाय. नको करू. येस, त्याच्यामुळे माझ्या हातात बोल करंगळी तुटली माझी. बोल ना. तर आम्ही फोटोशूट करणार आहे. आम्ही फोटोशूट ठरलंच नाहीये अजून. आम्ही काय व्हिडिओ बनवणार आहे प्रॉपर. आम्हाला फर्स्ट टाइम आम्ही रील बनवणार आहे फोटोग्राफर कडून. आम्हाला खूप टाइम पासून एखादा फोटोशूट करायचा. म्हणजे लग्नात प्री वेडिंग पोस्ट वेडिंग काहीच नाही झालं म्हणून मग आम्हाला असं छान आम्ही पोस्ट वेडिंग करणार आहे. पोस्ट आफ्टर 3-4 इयर्स पोस्ट वेडिंग. किती इयर्स. 3-4. किती 3-4 म्हणजे 3.25. कदाचित माहिती. कधी झालं आपलं लग्न. आपलं झालं मागच्या जन्मात एकदा झालं होतं. जन्मातलं सांग. डेट सांग. त्याच्या मागच्या जन्मात पण एकदा झाला. या जन्मातली डेट सांग.
लवकर या सांग. जन्मातली डेट माहिती आहे, या माहिती कोणत्या तरी इयर मध्ये झालेला आहे. गाईज मी तुम्हाला सांगते, मी डेट्स विसरते, मी लोकांचे तू बर्थडे डेट्स, ही डेट्स, इयर, माणूस, सगळंच विसरते, जन्म माणसं पण विसरते. सगळं विसरणारी पोरगी आम्ही आहे, सगळं विसरते. मागच्या एका ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलंय की मी कशी कोणाला विसरते आणि तरी पण मी कशी कोणासोबत बोलते. तर तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर मी ओळखणाऱ्यांसोबत इतका चांगल्याने नाही बोलत जेवढी ही अनोळखी लोकांसोबत बोलते मी. माझ्यात ते टॅलेंट आहे, टॅलेंट. ओके, आपण कुठे होतो? फोटोशूट. फोटोशूट. तर आणि मी काय विचार करते माहिती का, आता आपण जायचं का जरा बाहेर, ते Yes. पण घेऊ का आपण व्हिडिओ मध्ये, की व्हिडिओ बंद करू मी इथे? तर इकडे Final. आपल्याला असं वाटते संपवायला पाहिजे, हो कारण ना? की आपल्याला खूप सारे काम आहे. वटपौर्णिमा शूटचे आपल्याला प्रिपरेशन करायचे आहे. ठीक आहे. इनी हा फोटोग्राफर घरातला शोधला casual नाहीये तर video तो होता शोधून म्हणून ते आणायचा नाही आहे. दाखवू आपण. आम्ही जरा बाहेर जाऊन येतो आणि ते थोडं क्योटिक पण होऊन जाईल ना, बाहेर Yes. जाऊ थोडं घाई. तर आम्ही त्या फोटोशूट साठी जराशी तयारी करायला बघते, तर तिकडे जाऊन येऊ. सो व्हिडिओ इकडेच थांबवू आपण. हा, Yes. तुम्ही सांगा तुम्हाला जर तुम्ही इथपर्यंत आलेले आहे आणि व्हिडिओ बघत आहे तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामचा आमचा जो चॅनल आहे त्याला पण लाईक, शेअर, फॉलो करा. आम्हाला सांगा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे. कमेंट करा, सजेशन द्या का आम्ही अजून कोणते व्हिडिओ बनवू शकतो. आणि आता पावसाळा सुरू होत आहे तर आम्हाला लोकेशन सांगा, आम्ही कुठे जाऊन रील आणि व्हिडिओ, फोटोज काय करायला पाहिजे आम्ही पण शोधत आहे. आणि आम्ही परत So, मुंबई जाण्याचं पण प्लॅन करत ते आहे. तर काही नवीन guys, गोष्ट आहे जर नाही कसं आमच्यासाठी. गेलं, आमचा नक्की vlog येईल आमच्यासाठी छान कॉमन वाला. झालेलं आहे, तर ते आम्ही परत तिथे Common? जाऊ. जर गेलो तर आम्ही तिथले व्हिडिओ, फोटोज तुमच्यासोबत शेअर करू. कॉमन नाही झालाय, पण आपण 1-2दा गेलो, येस. 2-3दा गेलोय. सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. तोपर्यंत बाय. बाय.